सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरोर आणि राहुल सिंग यांचं पुस्तक, ज्याचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केलेला आहे. त्यातल्या म्यानमारच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल आपण वाचत आहोत. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी सगळी व्यूहरचना पक्की केली होती असं आपण गेल्या भागामध्ये बघितलं. आता पुढे बघूया त्यांची ती व्यूहरचना जी आहे त्याच्यावरून ते सर्जिकल स्ट्राईक कसा काय पूर्ततेकडे नेत आहेत. सर्व सूचना स्पष्ट निसंदिग्ध होत्या. उद्याच्या 9 जूनच्या भल्या पहाटे बंडखोरांना पुरतं नेस्तनाबूत करणारा जबरदस्त हल्ला प्रत्यक्षात येणार होता. बरोबर ह्याच वेळी या कमांडोच्या संपर्कात असणारी आणि 100 किलोमीटर्सच्या अंतरावरची पॅरा एसएफची टीम नागालँडमधून NSCN-K वरच्या हल्ल्याला सुरुवात करणार होती. बंडखोरांच्या संघटनेचा कुप्रसिद्ध लष्करी सल्लागार निकी सुमी हा या ठाण्यात दडून बसला होता अशी बातमी मिळाली होती. हल्ल्याच्या सर्व योजनांचा पुन्हा एकदा आढावा घेण्याचं काम जमत्या माटपलं आणि रात्री कांठळ्या बसवणारा आवाज त्या परिसरात घुमला. सर्व कमांडोज आपापली शस्त्र सरसावून बसले. सगळ्यांच्या मनात एकच विचार तरळून गेला. त्यांच्या तिथल्या गुप्त आगमनाचं बिंग फुटलं होतं का? बंडखोरांना त्यांच्या तिथे येण्याचा सुगावा लागला असेल? त्यांच्या हल्ल्याचा बेत बंडखोरांपर्यंत पोचला तर नसेल? असं काही नसावं अशी आशा लेफ्टनंट कर्नल डेल्टा करत होते. आमच्याशी या विषयावर बोलताना ते सगळं त्यांना आठवत होतं. मला तर धास्ती होती की आमची पूर्ण मोहीमच आता बहुतेक फसणार आहे, ते म्हणाले. पण तरीही त्यावेळी ते शांत राहिले होते. एक खोल श्वास घेत अगदी कुजबुजत्या आवाजात त्यांनी त्यांच्या कमांडोजना पुतळ्यासारखं स्तब्ध राहायला सांगितलं. थोडंही न हलता आणि एक शब्दही न बोलता. झाडांच्या पानांची सळसळ फक्त ऐकू येत होती. बाकी सगळं शांत होतं. त्या सगळ्यांची चाहूल बंडखोरांना लागली असली तर काय करायचं याचा विचार लेफ्टनंट कर्नल डेल्टानी लगेचच केला. हल्ल्याचं स्वरूप मग ते पूर्णपणे बदलूनच टाकणार होते. आधीचा अचानक हल्ला करण्याचा विचार बाजूला करून तो हल्ला मग बंडखोरांचं आक्रमण मोडून काढण्याच्या, आपल्या आणि आपल्या टीमच्या बचावाचा पवित्रा घेण्याच्या पद्धतीनंच ते काम करणार होते. त्यावेळी मग अपराध्यांना शासन किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार या गोष्टी त्यांना नाईलाजाने बाजूला ठेवाव्या लागल्या असत्या. त्या मधल्या काळात एक गोष्ट स्पष्ट झाली. बंडखोर त्यांच्या ठाण्यांच्या आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची माणसं आजूबाजूला पाठवायला लागले होते. डोंगर माथ्यावर आपापल्या शस्त्रांसह सज्ज होऊन बसलेल्या भारतीय कमांडोच्या अगदी जवळ म्हणजे जेमतेम 150 मीटर्स अंतरावर त्यांची माणसं येऊन पोचली. ते सगळे उंच खड्या आवाजात गात होते. सर्वत्र टॉर्चचा प्रकाश मारत पुढे येत होते. त्यांचा तो उत्साह आणि आनंद आणि बहुधा दारू पिऊन धुंद होऊन गाणं ही बहुधा त्यांच्या रोजच्याच पहाऱ्याची पद्धत असावी. कदाचित त्यांना कल्पनाही नसेल की त्यांच्या पुढ्यातच टेकडीच्या माथ्यावर या कमांडोच्या रूपाने मृत्यू त्यांच्यासाठी दबा धरून बसलेला होता. त्यांच्या जवळच्या बंदुकांमधून काही गोळ्या त्यांनी हवेतच उडवल्या. आजूबाजूच्या जंगलात कुणी लपून बसलं असलंच तर त्याला त्याची प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करणं हाच बहुधा त्या हवेतल्या गोळीबाराचा उद्देश असावा. आम्ही तिथे होतो याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले. त्या सगळ्यांनाच या विचारानं थोडंसं निर्धास्त वाटलं. त्यांच्या हल्ल्याच्या योजनेचा गौप्यस्फोट झाला नव्हता याची त्यांना आता मनातून खात्री वाटत होती. सलग 3ऱ्या रात्रीही न झोपता कार्यरत राहण्याची मनाची तयारी करताच त्यांच्यातल्याच काही कमांडोजनी पुरी आणि चटणी खाऊन घेत त्यांचं रात्रीचं जेवण उरकलं. थोडा वेळ तरी झोप मिळावी असं त्यांना मनातून वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं हेही कळत होतं. अशातच ती मध्यरात्र त्यांच्यासाठी एक वेगळंच सुखद आश्चर्य घेऊन पुढे आली. मध्यरात्रीनंतर ठाण्यांमधल्या बंडखोरांनी पुन्हा एकदा हवेत गोळीबार सुरू केला
आणि पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांची मनातल्या त्यांच्या योजनेची चाहूल बंडखोरांना लागली असावी या विचाराने उचल खाल्ली. त्यांना खोलवर कुठेतरी जाणवून गेलं की आता प्लॅन बी वापरण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. अर्थातच याची चर्चा त्यांच्या कमांडोजशी करण्याची काही गरजच नव्हती. ते सगळं आपापल्या जागी निश्चलपणे निशब्द बसून होते. त्यातल्या प्रत्येकालाच ठाऊक होतं की आता कुठल्याही क्षणी जबरदस्त गोळीबाराला सुरुवात होऊ शकते. बंडखोरांचा हवेतला गोळीबार 10 मिनिटं चालूच होता आणि त्यानंतर तो एकाएकी थांबला. झोपेने घेरलेले बंडखोर त्यांच्या ठाण्यांमध्ये परत गेले. मात्र 3 तासांनी ते परत बाहेर येणार होते. रात्रीचे 3 वाजले. सगळीच परिस्थिती गोंधळात टाकणारी, त्रस्त करणारी होती. गुप्तपणे तिथे येऊन बसलेल्या पॅरा SF कमांडोजच्या बेताचा सुगावा बंडखोरांना खरंच लागला होता की अजिबातच लागलेला नव्हता हे कळायला काहीही मार्ग नव्हता. मात्र आतापर्यंत लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना एका गोष्टीची पूर्णपणे जाणीव झाली होती की हल्ल्याची ही योजना अत्यंत जागरूकतेनं आणि काटेकोरपणेच अंमलात आणावी लागणार. त्या क्षणी लेफ्टनंट कर्नल डेल्टांच्या तुकडीचं शोधपथक टेकडीच्या माथ्यावर निर्जन जागी दबाव धरून एका जागी बसलेलं होतं आणि तुकडीतले बाकीचे लोक अजूनही टेकडीच्या उतारावर सज्ज होऊन थांबले होते. एक कमांडो ऑफिसर त्याच्या जागेवरून हलकेच लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्याजवळ सरकला. शक्य तेवढ्या हळू आवाजात त्या ऑफिसरनं कर्नलला सांगितलं की त्या सगळ्यांनी तिथं नुसतंच बसून राहण्याऐवजी आता हल्ला करण्याच्या दृष्टीनं टेकडीच्या माथ्यावर यावं आणि बंडखोरांवर नुसताच गोळीबार न करता त्यांनी आधी ठरवलं होतं त्याप्रमाणे त्यांच्यावर सरळ सरळ हल्ला करावा. मग जे होईल ते होईल. मोहिमेच्या मुख्य अधिकाऱ्याला विचार करण्यासाठी हातात फक्त 2च तास होते. लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले, त्यानंतर निर्णय घेण्यात आला. बंडखोरांना जराही चाहूल लागून न देता आम्हाला हल्ला करण्याच्या दृष्टीनं आपापल्या जागा घेता आल्या तर आम्ही आमच्या बदललेल्या योजनेप्रमाणे हल्ला करणार होतो. हे बदल अत्यंत महत्त्वाचे होते. 4 छोट्या तुकड्यांमध्ये पथकाचं विभाजन करण्याऐवजी ते 3 तुकड्यांमध्येच करायचं असं मोहिमेचे मुख्याधिकारी लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी ठरवलं. यांच्यापैकी 2 तुकड्या बंडखोरांवर सरळ सरळ हल्ला करणार होत्या आणि 3री तुकडी या हल्ला करणाऱ्या कमांडोजभोवती बंडखोरांनी गराडा घालू नये म्हणून कमांडोजना संरक्षण पुरवणार होती. 3ऱ्या तुकडीचं अत्यंत महत्त्वाचं काम होतं ते हल्ला करणाऱ्या कमांडोजना तिथून सुखरूपपणे बाहेर काढणं. 2 अगदी वेगळ्या ठेवलेल्या तुकड्यांना बंडखोरांच्या ठाण्यांच्या दुसऱ्या बाजूला पाठवण्याची मूळ कल्पना त्या बदललेल्या परिस्थितीमुळे बाजूलाच ठेवली गेली. पहाटे 4च्या सुमाराला सर्व कमांडोजनी रांगत सरपटत बंडखोरांना अजिबात चाहूल न लागू देता पुढे सरकण्याचा प्रयत्न केला. हल्ला करण्याच्या तयारीने टेकडीच्या माथ्यावर बसण्यात ते यशस्वी झाले. रात्रीच्या अंधारात बघता येणारे गॉगल्स लावून लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी बंडखोरांच्या ठाण्यांकडे एक थेट नजर टाकली. बंडखोरांनी केलेल्या शेवटच्या गोळीबारानंतर ते त्यांच्या ठाण्यांमध्ये अजून परतले नव्हते. याचा अर्थ स्पष्टच होता की ते आजूबाजूलाच कुठेतरी होते. लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले, ते आमच्यापासून फारसे लांब नव्हते. एव्हाना त्यांनी ठाण्यांमध्ये परतायला सुरुवात केली होती. जेमतेम 10 मिनिटांच्या आतच आम्ही त्यांच्यावर पोचू शकणार होतो. कमांडोज आता मोहिमेच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणापाशी येऊन पोचले. सर्व प्रकारची सावधगिरी बाळगत ते त्यांच्या लक्ष्याच्या दिशेने पुढे जायला निघाले. एक दीर्घ श्वास घेऊन लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी त्यांच्या टीमला काही सूचना दिल्या. या सर्व कमांडोजनी बंडखोरांच्या मागोमाग जात त्यांच्या ठाण्यांच्या अगदी जवळ जायचं होतं आणि ही चाल अगदी बरोबर लागू पडली. बंडखोरांना आपला पाठलाग होत होता याची गंधवार्ताही नव्हती. चालता चालता ते त्यांच्या ठाण्यात पोचले तरीही आपल्या मागून भारतीय लष्कराचे
शस्त्रसज्ज असलेले 40 कमांडोज आले होते हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. कमांडोजनी त्यांच्या ठाण्यांना अर्धवर्तुळाकार घेराव घातला. ते सगळे अशा प्रकारे उभे होते की त्यांच्यातला प्रत्येक जण समोरच्या बंडखोराला थेटपणे गोळी घालू शकत होता. 24 कमांडोचं दुसरं पथक मागेच उभं होतं आणि रात्रीच्या अंधारातही वस्तू स्पष्टपणे दाखवणारे गॉगल्स त्यांनी घातलेले असल्याने बंडखोरांवर त्यांनी व्यवस्थित पाळत ठेवली होती. बंडखोरांनी काही इजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर ते केव्हाही झडप घालू शकतील अशा पवित्र्यात ते तिथे उभे होते. बंडखोरांनी त्या दिवसाचं पहिलंच खाणं तयार करायला सुरुवातही केली. ते त्यांचं अखेरचंच खाणं असेल याची त्यांना सुतरामसुद्धा कल्पना नव्हती. त्यांच्या त्या ठाण्यांवरचा पहारा त्यावेळी कमालीचा शिथिल झालेला होता. लेफ्टनंट कर्नल डेल्टा त्या पहाटेच्या आठवणी सांगताना म्हणाले, ही माणसं रोज फक्त 2 वेळाच खातात, पहाटे 5 वाजता आणि दुपारी 3 वाजता. आमचा हा हल्ला पहाटेच्या त्यांच्या पहिल्या जेवणाच्या वेळीच करायचं आम्ही ठरवलं होतं, कारण आम्हाला माहीत होतं की ते जेवणाच्या वेळी एकत्र जमतील आणि आमच्या दृष्टीने हीच वेळ योग्य होती. जेवणाच्या विचाराने इतर बाबींकडे त्यांचं फारसं लक्ष असण्याची शक्यता जरा कमीच असते. हल्ला करणाऱ्या पथकाने त्यांच्या लक्षाचा परत एकदा शेवटचा अंदाज घेतला. त्या ठाण्याबाहेरची पहिली सेंट्री पोस्ट रिकामीच होती. त्याच्या मागे पहारेकऱ्यांच्या अजून 2 पोस्ट होत्या. त्यातल्या एकीत 4 बंडखोर होते आणि दुसऱ्यात 2. हाताच्या हलक्याशा इशाऱ्याने लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी हातात काल गुस्ताव असणाऱ्या कमांडोजना त्या पहारेकऱ्यांच्या 2ही चावड्या उद्ध्वस्त करायला सांगितले. कमांडोजनी त्यांना दिलेली सूचना अगदी तंतोतंत पाळली आणि क्षणार्धात आगीचा एक लोळ उठला. त्या 6 बंडखोरांसकट सारं काही एका क्षणात नाहीसं झालं. रॉकेटच्या त्या स्फोटाने आजूबाजूचा सगळा परिसर हादरला. त्या क्षणीच ठाण्यांमधल्या बंडखोरांच्या लक्षात आलं की त्यांच्यावर हल्ला होत होता, पण त्याचवेळी हेही त्यांना माहीत होतं की त्यांना कुठेच पळूनही जाता येणार नव्हतं आणि कुठेतरी लपून राहण्याजोगी जागाही तिथे नव्हती. पाठोपाठ कमांडोजनी त्यांच्या असॉल्ट रायफल्सनी बंडखोरांच्या ठाण्यांवर जबरदस्त गोळीबार सुरू केला. सिंगल शॉट आणि त्याच्यानंतर लगेच डबल टॅप अशा पद्धतीने एकामागून एक फेऱ्या झडत राहिल्या. त्यांच्या गोळ्या संपेपर्यंत हा मारा चालू असे. लगेचच पुन्हा नव्या गोळ्या भरून कमांडोज बंडखोरांच्या गोळ्यांचा पाऊस पाडायला सुरुवात करत. हा गोळीबार करत असताना कमांडोजनी त्यांच्या हातातल्या शस्त्रांवर फुल ऑटो मोडवर जाण्यासाठी सिलेक्टर स्विच बसवलेलं नव्हतं. बर्स्ट फायर या प्रकारासाठी फुल ऑटो मोडची गरज असते. बर्स्ट फायरमुळे शस्त्र चालवणाऱ्या व्यक्तीला एकावेळी 2 ते 3 फेरी झाडता येतात, पण ह्यातली एक समस्या अशी असते की या प्रकारात गोळ्या इकडे तिकडे पसरतात. सिंगल शॉट आणि डबल टॅप ही पद्धत अधिक अचूक असते आणि त्यामुळे गोळ्यांचीही बचत होते. लेफ्टनंट कर्नल डेल्टा म्हणाले, डबल टॅप हे एक असं तंत्र आहे ज्यात एकाच लक्ष्यावर पाठोपाठ 2 वेळा गोळ्या वेगानं झाडल्या जातात. सर्व बंडखोरांची दाणादाण उडाली. त्यांच्या डोक्यात प्रचंड गोंधळ उडाला. त्यांना काय घडत होतं, आपल्यावर काय येऊन आदळत होतं तेच कळेनासं झालं. पहिलं ठाणं फारसे कष्ट न घ्यावे लागता कमांडोजनी उद्ध्वस्त केलं. जबरदस्त हल्ल्यामुळे पहिली 25 मिनटं बंडखोर कसलाच प्रतिकार करू शकले नाहीत, पण दुसऱ्या ठाण्याकडे कमांडोजनी त्यांचा मोर्चा वळवल्याबरोबर बंडखोरांनी स्वयंचलित शस्त्रांनी प्रतिहल्ला सुरू केला. त्या ठाण्याची रचना बघून कमांडोजना नवलच वाटलं. तिथे लपण्याच्या दृष्टीनं बांधलेली तळघरं म्हणजे बंकर्स असतील याची त्यांना कल्पनाच नव्हती, पण ती तिथे होती. त्या बंडखोरांनी लष्कराच्या धर्तीवरच ठाण्यांच्या आत खोलवर खणलेले खंदक बांधले होते आणि आता या खंदकातून त्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला.
दोन्ही बाजूंनी जवळजवळ 20 मिनटं गोळीबार सुरू होता. तिसऱ्या ठाण्यातल्या खंदकात असलेल्या बंडखोरांनी मागच्या बाजूला असलेल्या कमांडोजवर आग ओकणाऱ्या गोळ्यांचा वर्षाव सुरू केला होता. त्या गोळ्या सटासट कमांडोच्या डोक्यांवरून जात होत्या. पण कमांडोजही जबरदस्त तयारीचे होते. त्यांनीही जीव तोडून गोळ्यांचा भरडीमार सुरू ठेवला. त्यांनी आता त्यांची स्वयंचलित शस्त्र वापरायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर्समधून ते आता हातबॉम्बचा मारा करणार होते. हे हातबॉम्ब फुटल्याबरोबर त्यातून विळ्याच्या आकाराचे तीक्ष्ण अग्राचे लोखंडी तुकडे हवेतून बंडखोरांच्या दिशेने फेकले जाणार होते. जास्तीत जास्त परिसराचं जबरदस्त नुकसान करू शकणारी 2 रॉकेट्सही त्यांनी एअरबस्ट मोडचा वापर करत हवेत उडवली. जमिनीवर आगीचा लोळ उठला आणि ह्या हल्ल्यांच्या कमांडरने पुढचा निर्णय लगेचच घेतला. आता तो निर्णय काय घेतला ते आपण उद्या बघूया मंडळी. तोपर्यंत बाय बाय.